नमस्कार. माननीय मोहनजी भागवत, माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय मनुष्यताई नागपुरे, उषा मावशी माझी मावशी, बाळमामा, वेदनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर माझा भाऊ. मराठीत बोललेलं चालेल का हिंदीमध्ये बोलू, इंग्लिशमध्ये बोलू, फ्रेंचमध्ये बोलू? मराठीत चालतं. माझ्या आईने मला म्हटलं, जेव्हा त्यांना कळलं की हे हॉस्पिटल उभं राहतंय दीदी आणि त्यांच्या नावावर, तर ती फार खुश झाली. तिने म्हटलं की जगामध्ये हे पहिल्यांदा अशी गोष्ट होते की 2 सख्या बहिणीचं नावाचं हॉस्पिटल होते. आणि डॉक्टर केळकरांनी आम्हाला सांगितलं की आशाताई तुम्ही या ह्याच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला. आई बोलली, त्यांचं आता एक ब्रिटिश पॉप ग्रुप गोरिलाज बरोबर गाणं आत्ताच रिलीज झालंय. त्यांनी आत्ता नवीन त्यांचं गाणं केलंय, ते आता वर्ल्ड चार्ट्सवरती नंबर 1 वर चाललंय. तर ती बोलली की मला मुश्किल होईल यायला, मी आता बिझी आहे, ह्यांचे कार्यक्रम चालले आहेत, तू जा. मी म्हटलं आई मी कसं जाऊ, हे मोठे मोठे लोकांमध्ये तू मला पाठवतेस. तिने म्हटलं काय नाही तू जा. म्हटलं बर काय कपडे घालून जाऊ. तर आमची म्हणजे आईची आई श्रीमती माई मंगेशकर माझी आजी, ती आईला म्हणायची की तू निळे कपडे घाल, हे तुझ्यासाठी लकी आहेत. म्हणून आज मी निळे कपडे घालून आलोय. यायच्या अगोदर मला माझं मन काय चांगलं नव्हतं, बरं नव्हतं. मी म्हटलं आई एवढे सगळे लोक असणार, त्यांच्या पुढे जर माझ्या डोळ्यात पाणी आलं तर. तिने म्हटलं चष्मा घाल काळा, लोकांना दिसलं नाही पाहिजे. तुम्ही भोसले खानदानचे लोकात, तुमच्यामध्ये शिवाजी राजे भोसलेंचं रक्त आहे, रडायचं नाही. म्हटलं ठीक आहे. म्हटलं पण एकटा मला पाठवतेस तू. ती बोलली नाही अनुजाला घेऊन जा. अनुजा म्हणजे माझी धर्मपत्नी श्रीमती अनुजा भोसले. अनुजा भोसलेंनी जेवढी माझ्या आईची काळजी केली आहे, जेवढं प्रेम केलंय, तेवढं कदाचित मी पण नाही केलेलं. अनुजा भोसलेंची आई म्हणजे माझी सासूबाई, त्या गडकरी, राम गणेश गडकरी यांच्या कुटुंबाचा त्यांचा संबंध. म्हणून आमच्या परिवाराकडून गडकरी परिवारांना आमचा आभार. माझ्या आईला खूप अभिमान होता माझ्या मुलांवर, कारण माझ्याकडे जुळी मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. माझा मुलगा अमेरिकेत शिकतोय, तो आता मास्टर्स PhD प्रोग्राम करतोय एन्व्हायरमेंट सायन्सेसमध्ये. माझ्या आईला बरं नव्हतं त्या दिवशी, तिला श्वास लागत होता. मी म्हटलं आई आपण हॉस्पिटलला जाऊया, मी ॲम्ब्युलन्स पण बोलवतो. तिने म्हटलं 1 मिनिट जरा मला व्हॉट्सॲप कॉल लावून द्या, व्हिडिओ कॉल माझ्या मुलाला. ती त्याच्याशी बोलली की तू कसा आहेस, बरा आहेस ना. तिला श्वास लागत होता, तर त्यालाही चिंता वाटली. त्याने म्हटलं मी मुंबईला येतो. तिने म्हटलं नाही, तू तुझ्या युनिव्हर्सिटीची सीट सोडू नकोस, कारण आजकाल जसं तिथे राजा ट्रम्पनी जे बनवून ठेवलंय की आज जा बाहेर नाही जाऊ शकत, परत आत येऊ नाही शकत, तर बोले तू तिथेच राहा, तुझं PhD प्रोग्राम कर, मग भारतात ये. त्याने ते ऐकलं, रडत रडत ऐकलं. माझी मुलगी इथं बसली आहे, तिला
माझ्या आईने तिच्या हातातली जुनी तिची अंगठी घेतली आणि तिच्या हातात घातली. तर जानाई माझी मुलगी, जानाईने म्हटलं, आशाई तू हे काय करते? बोलले, मी तुला माझं नशीब देते. आज तिथं बसली आहे, तिने माझ्या आईची साडी घातली आहे, माझ्या आईचं घड्याळ घातलंय, अंगठी घातली. माझी आई फार खुश होती की ती संगीतात आली आहे. एक दिवशी तिने, कारण ती कंपोजर आहे, गातेही लिहितेही, तिला सिनेमा पण मिळाला आहे आणि तोही सिनेमा म्हणजे छत्रपती शिवाजी प्राईड ऑफ भारत, तो आता लवकरच सुरू होईल. तिला राणी सईबाई राजे भोसलेंचं काम रोल मिळाला आहे. तर ती बघून, तिला बघून माझी आई खूप म्हणजे अभिमान वाटायचा तिला. एक दिवशी तिचं गाणं ऐकत बसली होती डोळे बंद करून, आणि डोळे उघडल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी म्हटलं, का रडतेस तू? इतकं वाईट गाणं होतं का चांगलं होतं? तर तिने म्हटलं, नाही, ही माझं नाव पुढं घेऊन जाणार. A.R. रहमाननी परवा शो केला होता बॉम्बेत. खूप मोठं क्राऊड आलं होतं, 50,000 लोक होते. तर जानाईला त्यांनी घेऊन गेलं ते शोमध्ये, आणि तो पूर्ण क्राऊडला बोलला, जे लोक होते ऑडियन्सला, की ह्या परिवाराने 4 जनरेशन आणि काही केलं नाही आहे म्युझिकच्या शिवाय. ह्यांना काही येतच नाही, ह्यांना फक्त म्युझिक येतं, आणि ही जी मुलगी आहे ही या परिवाराचा झेंडा घेऊन पुढे जाणार आहे. तर या गोष्टीचा माझ्या आईला फार अभिमान होता. माझ्या मुलावरती अभिमान आहे, कारण तो PhD प्रोग्राम करतोय. असं आता डॉक्टर धनंजय केळकर, मी विसरलो त्यांचं नाव घ्यायला, पण ह्या मंचावरती जितके लोक आहेत त्यांच्याबरोबर आईचा फार जवळचा संबंध होता. ती त्यांना सर्वांना आदराने पाहायची, आणि जेव्हा कधीही असा वेळ आला तर ती यायची. पण ती आज काही येऊ शकत नाही. तिने मला सांगितलं, सगळ्यांना निरोप दे माझ्याकडनं. मी म्हटलं, काय निरोप द्यायचा? तो तिने मला सांगितला. तिने म्हटलं, जरा थांबा, मी एंडमध्ये देतो तो निरोप. पण तिने म्हटलं, जितका ऑडियन्स येईल तिकडं त्यांना, आणि हे जे मंचावर लोक बसलेत त्या सर्वांना माझा एक निरोप दे, आणि हे लक्षात ठेव, माझा निरोप दिल्यानंतर जय हिंद आणि जय महाराष्ट्र बोलायला विसरू नको. मी म्हटलं, आहे सर्वस्व मला सांगते, हे कर ते कर, पण मी नाही विसरणार. जय हिंद जय महाराष्ट्र नक्की बोलीन. तिचा निरोप आता मी तुम्हाला सर्वांना देतोय, सगळे प्रेक्षक आणि सर्व जे लोक मंचावर बसलेत. त्यांनी सांगितलं, सगळ्यांना सांगा की हा माझा शेवटचा नमस्कार, मी यानंतर येणार नाही. नमस्कार. नमस्कार. जय हिंद जय महाराष्ट्र.